लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्यानंतर आता विधानसभेची खरं तर सगळ्यांना आतुरता लागली. आता सगळ्यांच्या पक्षीय बांधणीकडे सगळ्याच पक्षीय बांधणीला महत्त्व देत आहेत. आज तुमचा या निमित्तानं दौरा होतोय, काय सांगा? मी महालक्ष्मीचं दर्शन घ्यायला आलोय आणि आशीर्वाद मागायला आलोय की लोकसभेत धक्का दिला पण जितका जोरात पाहिजे तितका राहिला नाही. खरं तर तिथे सत्ता पलट व्हायला हवा होता, तो तिथं नाही झाला पण इथं व्हायलाच हवा. आणि त्या दृष्टीनं आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब असतील, आदरणीय शरद पवार साहेब आहेत, आदरणीय सोनिया गांधी राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेस आहे, अन्य सगळे पक्ष महाविकास आघाडी म्हणून कामाला लागलेले आहेत जोरदार. आणि दिसेल तुमच्या मनात परिवर्तन आहे ना, ते परिवर्तन घडणार. ती खरं तर त्यावर जास्त भाष्य करून जास्त आपण मोठं करतो. तेवढेच राहते, तर काळजी नका करू द्यायची. मूळ मुद्दा असा आहे की मला माहिती आहे काय झालंय, विषय सोडून द्या. विषय असा आहे की कोणाला काय करावं, लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे. ते असे वेगळे लढतातच की तेही लढतात, इथे सुपुत्रही लढतात, त्यामुळे नवीन काही नाही. विधान परिषद निवडणुकीसाठी मिलिंद नार्वेकर महायुतीच्या नेत्यांची देखील भेट घेत आहेत, भेटी घेतलेल्या आहेत. मदत होईल असं वाटतं का मिलिंद नार्वेकर? मिलिंद नार्वेकर तुमच्या अपेक्षेपेक्षा जास्त मतं घेऊन निवडून येतील. एक वाद निर्माण झाला कसला? कारण ती V&A अशी जी अल्बर्ट ती म्युझियम आहे, त्या म्युझियमच्या सर्वाधिकारी ज्यांच्याकडे आहेत त्यांनी कळवलंय की आम्ही त्याच्याबद्दलची अनिश्चितता, अनसर्टेनिटी अबाउट दी क्लॉज असं शब्द आहे त्याच्यामध्ये. सो दॅट म्हणजे त्यांनी ऑथेंटिक करत नाही आहेत ते की हाच तो आहे, पण त्यांच्या सगळ्या ते जे कुटुंब आहे ज्यांनी तो आणला ते सगळा इतिहास दिला त्यांचा. आणि त्यामुळे त्यावर मी इतिहासकार नाही, रणजित देसाईंना सुद्धा त्यांनी पत्र दिलेलं आहे, इतिहास तज्ञ इतिहासकार रणजित देसाईंना जे पत्र त्या पत्रामध्ये पण असाच उल्लेख आहे. त्यामुळे ती वागणुक आमच्या दैवतानं छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा कोथळा काढण्यासाठी वापरली होती का याच्याबद्दलची अनिश्चितता त्याच्यामध्ये प्रगट झाली. त्यावर ठीक आहे, ते मनसेमध्ये होते, वंचित आनंद आहे. 84 कोटी रुपये खर्च करून पण मुंबईतील नालेसफाई झाली नाही, त्यामुळे मुंबई तुंबली असा आरोप. ती कुठे कनिष्ठ कोण मलिष्काला जरा शोध जाण ना, त्यांना तुमचा हे तिकडे फिरू द्या कॅमेरा, तिला शोधा. आमची सत्ता असती तर नाचायला आली असती, कळलं का? थोडासा पाऊस काय पडतो आणि नागपूर वाहून जातं, सत्ता कुणाची सांगण्याची गरज आहे नाही ना. थोडासा पाऊस पडतो दिल्ली वाहून जाते, सत्ता कुणाची सांगण्याची गरज आहे? पण इथं आम्ही सत्तेत असल्यानंतर हाय काय नाही काय करत ती नाची कुठे, तिला शोधा पहिलं आणि तिला सगळाच तिकडं म्हणून. ही जे आहे ना, हे गलिच्छ राजकारण आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारं नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.